काळूस पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सय्यदभाई इनामदार निवडणूक लढीत आहेत. संतोषनगर हे गाव त्याच्यामध्ये आहे. सगळे संतोषनगरचे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. काय मत आहे आपलं याबाबत? काळूस गणातून राष्ट्रवादी पक्षातून जे उमेदवारी डिक्लेअर झालेले ते सय्यदभाई गुलाबराव इनामदार यांना घड्याळ हे चिन्ह भेटलेलं आहे आणि त्यांनी ABP फॉर्म परवा दिवशी भरलेला आहे. आमचा संतोषनगर आसन, काळूस आसन, वाकी आसन, शिरवली आसन, खरपुडी आसन, चांडोली आसन आणि वडगाव पाटोळे आसन या 7 गावांमध्ये बाईंना आम्ही भरघोस असं मतदान करून घेणारच आहे आणि संतोषनगरमध्ये लीड हे देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे. आपल्या संतोषनगरचे लोकनियुक्त सरपंच शरदभाऊ पाटील आसन आणि आम्ही सर्व सदस्य आणि कार्यकर्ते आणि सर्वच मान्यवर हे बाईंच्या पूर्णपणे पाठीमागे आहे. बाईंचा जर इतिहास पाहिला गेला तर बाईंनी आत्तापर्यंत कोणत्या जातपात बघितली नाही, कायम सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या संतोषनगरमध्ये गेली 7-8 वर्ष त्यांचं योगदान, आपली जे बैलगाडा शर्यत असन, सप्ताह असन, अनेक सामाजिक कार्य असतील, त्यांना योगदान देण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्यांचा इनाम हा पहिला नंबर 1 लाख रुपये प्रत्येक वर्षी हा इनाम असतो. त्यांनी पायदिंडी वाकी बुद्रुक संतोषनगर पायदिंडी जे आपले पंढरपूरला जाते त्या दिंडीकरता योगदान 40,000 रुपये दर भाडं गाड्यांना देऊन वारकरी संप्रदायाला येणं जाणं त्यांचं सहकार्य नेहमी असतंय. परत पंढरपूरला जागा घेण्याकरता त्यांनी 1 लाख रुपयाची मदत वर्षापूर्वी केलेली आहे आणि बाईंचं कायमच सहकार्य असतंय. आणि त्यांच्याबद्दल कुणी जातीचा विषय काढला, मातीचा विषय काढला तर ते काही कुणी खपून घेणार नाही. सहकार्य करणाऱ्या माणसाला कायम आम्ही सर्वजण संतोषनगरचे सर्वच आजी माजी सगळेजण आम्ही सहकार्य करणारे. आमचा तरुण वर्ग संपूर्ण बाईंच्या पाठीमागे आहे आणि त्यांना भरघोस अशा मताने त्यांना विन करणार आहे. कोणी याच्यात मी आपलं जात बघा, आपली हे बघा हे कोणी चालून देणार नाही. कारण जे गावाला सहकार्य करतंय बाईंनी आम्हाला जर घोटभर दिले तर आम्ही 100% त्यांना पोटभर दिल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही देतो आणि माझे विचार बंद करतो. शिवशंभ कॉलनीमध्ये बाईंनी आम्ही बाईंना व्हिजिट देण्याकरता घेऊन गेलो होतो. तिथं त्यांनी प्रस्ताव मांडला. त्या अध्यक्षांनी, संचालकांनी, सगळ्या बॉडीने आम्हाला गणपतीचं मंदिर द्यायचं आहे, करून पाहिजे. तर बाई म्हणले 1 सेकंदात न विलंब लावता बाईने त्या दुसऱ्याच दिवशी JCB नेऊन पाया पुजून 8 लाखाचं मंदिराचं काम चालू आहे. आणि दुसरी गोष्ट आमच्या संतोषनगरमधली आदर्श कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, तिथे आम्ही बाईंना घेऊन गेलो होतो, व्हिजिट दिली, सरपंचाच्या मार्फत व्हिजिट दिली, सगळेजण गेलो. त्यांनी एक प्रस्ताव टाकला, आमचा हा 700 फुटाचा रोड बाई आम्हाला पूर्ण करून पाहिजे ना, आम्हाला काही तुमचा 1-2 रुपये नको. तर बाईंनी दुसऱ्याच दिवशी नारळ फोडून काही तक्रारी असेल त्या मिटून सरपंचाच्या माध्यमातून मिटून व तो रोड 700 फुटाचा रोड 2 दिवसात पूर्ण केला. आणि त्यांना जाण्या येण्याकरता कायमचे खड्डे होते, चिखल होत होता, ते बाईंनी ते काम 2 दिवसात 700 फुटाचा रोड 8 लाखाचा पूर्ण करून 12 लाखाचा रोड पूर्ण करून दिला. मी त्यांचे पण बाईंचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने, कॉलनीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, त्यांचा आभार मानितो. आणि अजून जर बोलायचं बनलं तर बाई जो माणूस निवडून येतोय आणि काळूस पंचायत समिती गणामध्ये ज्योती आरगडे गेल्या वेळेस निवडून आल्या, त्यांनी आत्तापर्यंत कुठं फंड सुद्धा टाकलेला नाही. पण हा माणूस जातपात न बघता ह्या माणसाने निवडून यायच्या आधी, इलेक्शनचा फॉर्म भरायच्या आधी ज्या सामान्य माणसाच्या ज्या गरजा आहे ते पूर्ण करायचं काम व जिथं जिथं फंडिंग करायचं काम खर्चातून पूर्ण करायचं काम. जेव्हा चांडवलीला 25 लाखाचा निधी त्यांनी मंदिराकरता दिला आहे. परत तुम्हाला सांगतो वडगाव पाटोळ्याला मंदिराकरता त्यांनी 10 लाखाचा निधी दिलेला आहे. परत आपल्या इथं संतोषनगरमध्ये त्यांचं कायमच योगदान आहे. तरी खरपुडी संगमवाडीला त्यांनी 32 लाखाचा निधी, तर संगमेश्वरचं मंदिर सुसव्य असं बघण्याजोगं आहे, ते पण त्यांनी सगळ्या मंडळींनी बघावं. बाईंची कामं माळवाडीमध्ये असन, काळूसमध्ये, टेमगिरवाडीमध्ये असन, पवळेवाडीमध्ये असन, ते संपूर्ण कामं पूर्ण केलेली आहे. माणूस तर अजून निवडून यायचा आहे, तरी आधीच कामं पूर्ण केलेली. अशा माणसाला जर निवडून नाही दिलं तर आपला उपयोग काय? त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो, भाईसारख्या माणसाला
आपण पूर्ण लीडने निवडून द्यावा अशी मी विनंती करतो आणि माझ्या संतोषनगरच्या ग्रामस्थांना आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की बाईच्या मागे पाठीमागे उभे राहायचंय हीच विनंती करतो आणि त्यांना बजवण्याच्या चरणी प्रार्थना करतो की ते भरघोस मताने निवडून येतील अशी प्रार्थना करतो आणि माझे विचार थांबवतो. ग्रामस्थांनी उमेदवार सय्यदभाई इनामदार यांना भरघोस पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही देखील मतदार आहात, काय सांगतायत त्यांच्या उमेदवारीबाबत? मी स्वामी समर्थ कॉलनी संतोषनगर आमच्या कॉलनीमध्ये सय्यदभाईंनी एक 5-6 दिवसापूर्वी भेट दिली असता आम्ही जवळपास 230-240 मतदार आमच्या कॉलनीमध्ये आहेत. आम्ही आमचा प्रश्न त्यांच्यापुढं फक्त मांडला होता. त्यांनी लगेच त्याच्यावर अंमलबजावणी करून आमचा 13 वर्षापूर्वीचा रखडलेला रस्त्याचा प्रश्न शरद भाऊकड असतील, अनिल चेटकड असतील आणि सय्यदभाई यांच्या सर्व सदस्यांच्या मदतीनं तो प्रश्न 2च दिवसात मार्गी लावून रस्त्याचं काम पूर्ण करून दिलेलं आहे. आणि आमच्या संपूर्ण स्वामी समर्थ कॉलनीच्या वतीनं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आमचं मत यावेळेस विकासालाच असेल असं ठामपणे सांगतो. माझे विचार थांबवतो.